नमस्कार मित्रांनो, गुंततार हृदय तुझ्या सेवे भाग 30 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की रोहन त्या मुलीला वेळासारखं शोधत असतो आणि रियाला जेव्हा कळते की ऋषभने तिचा टिफिन खाल्लाय, ती लगेच भांडण्याचा सूर धरते. पण समोर बॉस आहे हे कळताच ती नमतं घेते. आता पुढे काय मुलगी आहे ही यार, बाकी मुली मला एक नजर पाहायला मरतात, मी ही भेटली त्या दिवसपासून नुसतं भांडते. मला पण तिच्याशी भांडायला आवडतं. मला ही सारखं समोर असावी असं वाटतं. आता तर मला तिच्यावर ओरडावं पण नाही वाटत. ती भांडली तरी ऐकत राहावं वाटते. काय होत आहे ही? नो 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 ऋषभ. तो इकडून तिकडे मान हलवत स्वतःचीच बडबडतो. तेवढ्यात ऋषभचा फोन वाजतो. बोल करीम. ऋषभ, सर मी त्या व्यक्तीला भेटलो, त्याचं नाव सुनील केने आहे. त्याने फक्त तुम्हाला फोन केला एवढं कबूल केलंय. तो म्हणतोय की सगळं काही सत्य तो तुम्हाला भेटून सांगणार आहे. करीम, ओके करीम, मी इकडचं काम आटपून 1-2 दिवसात तिकडे येतो. तोपर्यंत तू अजून काही माहिती मिळते का बघ. ऋषभ, ओके सर. करीम, ए अनु, चल पिझ्झा खाऊन येऊ. तसाही लंच टाईम झालाय. रिया, अगं उगाच सरांना कळलं तर, त्यापेक्षा ऑर्डर करू ना आपण. अनु थोडं भीत म्हणते. ओय, मी कोणाला घाबरत नाही, चल तू. तसंही लंच टाईम आहे. रिया तिच्या बिंदास अंदाजमध्ये म्हणते. दोघी जवळच्याच डॉमिनोजमध्ये जातात. नीट पिझ्झा खात असताना रोहन तिथून जात असतो. थकल्यामुळे तो पाण्याची बॉटल घेऊन पित असतो. तोच त्याची नजर समोर रियावर पडते. हीच आहे ती पोरगी, किती शोधलं हिला. रोहन स्वतःशीच बडबडतोनी लगेच त्याच्या बॉसला फोन लावतो. हाँ भाई, वो लड़की मिल गई है, अभी मेरे सामने, उठा के लाऊं क्या आपके पास. रोहन, उठाने की जरूरत नहीं है, वैसे भी पुलिस की नज़र हम पे है, तू अभी सिर्फ उस पे नज़र रख, बाद में अकेले देख के माल ले लेना उसके पास से. भाई, ठीक है भाई, पर उसने बेचा तो नहीं होगा ना. रोहन, उसने अगर देखा भी होता तो अब तक पुलिस के पास गई होती. नहीं गई मतलब अभी तक उसने देखा भी नहीं होगा. जैसा बोलता हूँ वैसा कर. कहाँ जाती है, कब जाती है, उस पर नज़र रख. जल्दी हमारा माल हमारे पास होगा. भाई, ठीक आहे भाई. रोहनने फोन कट केला. रोहन रियावर लक्ष ठेवून असतो. खाऊन झाल्यावर त्या कंपनीत येतात तसं रोहन परत भाईला फोन करून सांगतो. रिया आपल्या कामात मग्न असते. ऑफिस संपताच त्या घरी जायला निघतात. त्याच वेळी रियाचा फोन वाजतो. हा बोल रिया. आज भेटूया का सुजय. आत्ता नको, उद्या भेटू. रिया, प्लीज न. अगं कामामुळे वेळ नाही मिळत ग. रागवू नको ना, 5 मिनिटासाठी भेट. सुजय, ओके येते मी. रिया, अनु चल तुला सोडते, मग मला सुजयला भेटायला जायचंय. रिया, नाही नको, जा तू, मी जाईल रिक्षाने. अनु थोडं नाराजीत म्हणते. नक्की जाऊ. रिया, मी थांबणार आहेस का तू. जा. अनु, ओके बाय. रिया खुशीतच निघून जाते. इकडे अनु रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण रिक्षा काही थांबत नाही. बिचारी वैतागून जाते. तेवढ्यात तिच्यासमोर एक गाडी येऊन थांबते. तिच्या साईडची काच खाली घेते. तशी ती गाडीच्या आत बघते. समोर नीलला बघून ती खुश होते. नील, तू इकडे. अनु आनंदात म्हणते. आधी गाडीत बस, मग सगळं सांगतो. नील ओके म्हणत ती गाडीत बसते. अरे माझं हॉस्टेल तिकडे आहे, इकडे कुठे जातो आपण. अनु, कॉफी घेऊया, मग जा हॉस्टेलवर. नील, ते दोघेही कॉफी शॉपमध्ये जातात. मग कॉफी घेतात, गप्पा करतात, मग परत ते गाडीत बसतात. चल सोड आता, मला उशीर होत आहे. अनु, काय घाई असते ग तुला एवढी, थांब ना थोड्या वेळ, तू सोबत असली की छान वाटते. नील त्याच्या मनातलं बोलून जातो, पण असं म्हटलं म्हणून लगेचच जीभ चावतो. काय. अनुला मनातून तर नीलचं असं म्हणणं सुखावून जाते. तरीही याचे प्रश्नार्थकपणे ती त्याला विचारते. इकडे रिया सुजयला भेटायला जाते. किती उशीर. सुजय, सॉरी ट्रॅफिक लागलं रे. रिया, चल कॉफी घेऊया, निवांत बसू कुठेतरी. सुजय, अरे वा, आज तुला एवढा वेळ कसा. एरवी तर खूप बिझी असतोस, साधा फोन पण करत नाही. रिया नाक मुरडत म्हणते. अगं आज भेटलोय ना. सुजय, हो पण आज मला वेळ नाही. काय काम असेल तर बोल, नाही तर मला जायचं आहे, घरी बाबा वाट बघत असतील. रिया, तुला मिस करतोय. तसं सुजय तिला मिठी मारतोय. तीही त्याला मिठी मारते. नी आय लव्ह यू म्हणते. नी बाजूला होतीच त्याच वेळी तिच्या जोरदार कानाखाली बसते. आपसुकच तिचा हात गालावर जातो. बाजूला बघताच ती शॉक होती. आजच्या भागात इथेच थांबूया. काय असेल पुढे हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गुंततार हृदय तुझ्या सेवे.